नमस्कार मित्रांनो, आपण रघुवंशम याची अगदी थोडक्यामध्ये सुरुवात आपण केलेली होती. जो BA फर्स्ट इयरला दुसरा पेपर आहे महाकाव्यम, त्यामध्ये असणारं कालिदासांचं रघुवंशम हे आपण सुरुवात केलेली होती. या रघुवंशममध्ये 19 सर्ग असून त्यामध्ये पहिला राजा दिलीप, तो शेवटचा 30वा अग्निवर्ण, इथपर्यंत राजांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. या रघुवंशाला रघुवंश हे नाव का दिलं गेलं असावं याची पार्श्वभूमी अगदी थोडक्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालिदासांना अर्थात महाकवी ज्यांना संबोधलं जातं, त्या महाकवी कालिदासांना असं वाटतं की राजा म्हणून जे नियम किंवा ज्या अटी लागू होतात त्यामध्ये रघु हा राजा पूर्णपणे बसत असावा. त्यामुळे आणि त्याचं पराक्रम, त्याची क्षत्रियता किंवा त्याची प्रजेबद्दल एकनिष्ठता ही सर्व पाहता कालिदासांना असं वाटलं असावं की या संपूर्ण राजामध्ये रघु हा सर्वश्रेष्ठ असावा, म्हणून त्यांनी रघुवंश हे नाव दिलं गेलं असावं. यामधील पहिले 2 सर्ग जे आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे, त्यामध्ये पहिला सर्ग जो आहे त्या पहिल्या सर्गामध्ये सुरुवातीला इष्टदेवतेचं स्तवन केलं आहे कालिदासांनी, आणि पुढं ते अगदी प्रामाणिकपणे म्हणतात की मी या वंशाचे अगदी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. जशी एखाद्या महासागरामध्ये एखादी छोटी नौका तरून जाण्याचा प्रयत्न करते, पार करण्याचा प्रयत्न करते सागरास, त्याप्रमाणेच मी प्रयत्न करत आहे. आणि या प्रथम सर्गामध्ये त्यांनी दिलीप राजाचं वर्णन केलेलं आहे. त्यासोबतच त्यांची पत्नी अर्थात राणी सुदक्षिणा हिचंही वर्णन केलेलं आहे. या प्रथम सर्गामध्ये राजा दिलीप हा राजा म्हणून कसा होता, त्याप्रमाणेच तो एक काय म्हणता येईल की एक प्रजादक्षता कशी होती, या सगळ्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. यातील पहिला श्लोक जो आहे तो ईशस्तवन आहे. त्यानंतरचे 4 श्लोक हे ग्रंथकर्त्याचा उपद्घात आहे. नंतर 9 पर्यंतचे श्लोक हे रघुवंशातील राजाच्या अंगी कोणकोणते गुण असावेत त्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतरचे 30 श्लोक हे राजा दिलीप व त्याच्या राज्यकारभाराचे वर्णन आहे. त्यानंतर 48 पर्यंतचे श्लोक हे वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाला जात असता घडलेल्या प्रवासाचे वर्णन आहे. आणि शेवटी 54 पर्यंतचे श्लोक हे आश्रमाचे म्हणजे वशिष्ठ ऋषींच्या आश्रमांचं वर्णन आहे. आणि वशिष्ठ ऋषीसोबत दिलीप राजांची झालेली संभाषण, आणि या संभाषणामध्ये राजाने आपल्या मनातील खंत, दुःख गुरुला निवेदन केलेलं आहे. अर्थात दिलीप राजांना पुत्रप्राप्ती होत नव्हती आणि त्यासाठी ते वशिष्ठ ऋषींकडे जातात आणि त्यांना आपल्या मनातील दुःख जेव्हा ते सांगतात तेव्हा गुरु त्यांना त्याच्या दुःखांचे कारण जाणून घेतात आणि त्यावर उपाय सुचवतात. इथपर्यंतचा प्रथम सर्ग आहे. या सर्गामध्ये आपल्याला वशिष्ठ ऋषींच्या आश्रमांचं, वशिष्ठ ऋषींचं वर्णन, त्यानंतर राजा दिलीप आणि वशिष्ठ ऋषी यांचं संभाषण, त्याप्रमाणेच दिलीप राजांचं प्रवास वर्णन, त्यानंतर दिलीप राजा याचे वर्णन, अशा प्रकारचे प्रश्न पडतात. आता रघुवंश याला आपण सुरुवात करूयात. तुम्हाला श्लोक जेव्हा मी शिकवेल तेव्हा थोडेसे अवघड वाटतील, पण जेव्हा आपण अभ्यासास सुरुवात करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की यातील बरेच शब्द आपण मराठीमध्ये उपयोगात आणतो. यातील पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, वागार्थ विव संप्रक्तो वागार्थ प्रतिप्रते जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वर.
वागातीव अर्थात वाग अर्थ इव, वाचा आणि अर्थ जसे नित्य संपृक्त एकत्र झालेले असतात आणि या संपूर्ण पृथ्वीचे जगतः म्हणले, या संपूर्ण पृथ्वीचे जे पितरो आहेत, पितरो म्हणजे माता आणि पिता, हे जे आहे त्या पार्वती परमेश्वराला, पार्वती आणि परमेश्वर या दोघांनाही मी वंदन करतो असं म्हणून ते आपल्या रघुवंशास सुरुवात करतात. त्यानंतर ते म्हणतात की क्व सूर्यप्रभव वंश क्व चाल्प विषयामती तितीर्षो दुस्तरम मोहादुडुपेनास्मी सागरम. अर्थात क म्हणजे कोठे, सूर्यापासून उत्पन्न झालेला रघुवंश, रघुचा वंश असं म्हटलं जातं. सूर्यापासून उत्पन्न झालेला होता. सूर्याच्या वरदानाने, त्याच्या आशीर्वादाने याचा वंश उत्पन्न झालेला होता आणि त्याचे वर्णन करण्यासाठी क्व म्हणजे कोठे, च अल्प विषयामती आणि माझे मती जी आहे ते अतिशय अल्प आहे, म्हणजेच विषय ग्रहण करू न शकणारी माझी बुद्धी आहे. केवळ तितिक्षु दुस्तरम म्हणजे केवळ अज्ञान अंधकारामुळेच काय म्हणले, एका छोट्या नावेच्या सहाय्याने, तितिक्षु म्हणले छोट्या नावेच्या सहाय्याने सागर मोहादुडुपेना अस्मी म्हणजे मी, सागर तरुण जाणे अज्ञानामुळे शक्य आहे. अर्थात रघुचा वंश इतका मोठा आहे, इतका कर्तृत्ववान आहे की त्यांच्या राज्याविषयी किंवा त्या राजाविषयी, त्या वंशाविषयी मी वर्णन जेवढं करेल तेवढे कमी आहे आणि तरीही मी प्रयत्न करणार आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात मंदः कवियशः प्रार्थी गमे व्याप्यम उपहस्यतां प्रांशु लभ्ये फळे मोहात उदबाहुरिवे वामनः. अर्थात मंद बुद्धीचा असूनही कवीचे यश मिळावे अशी इच्छा करणारा मी, म्हणजे महाकवी कालिदास, ज्या कालिदासांना अख्ख्या जगाने डोक्यावर उचलून घेतलं, ज्यांच्या रचना अद्वितीय आहेत, असे श्रेष्ठ असणारे महाकवी स्वतःला मंदबुद्धीचा म्हणजे अल्प, त्यांच्या वंशाचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे तेवढं बुद्धिमत्ता नाही किंवा तेवढी लिखाण कौशल्य नाही, हा कमीपणा घेतात. अर्थात यातून आपल्याला हे शिकण्यासारखं आहे, हे समजण्यासारखं आहे की एवढी महान व्यक्ती असून सुद्धा स्वतःला अल्प समजते, कमी समजते आणि आपणही त्याप्रमाणेच अगदी कितीही शिकलो तरी काहीतरी शिकायचं राहिलं आहेच, हे लक्षात घेऊन नेहमी शिकण्याचा प्रयत्न करावा. कालिदास म्हणतात पुढं की यश मिळावे अशी इच्छा करणारा मी. अर्थात ह्या सूर्यवंशाचं, ह्या रघुवंशाचं जेव्हा मी वर्णन करतोय आणि हे वर्णन करत असताना, लिहित असताना याच्यामधून मला यश प्राप्त व्हावी असा प्रयत्न करणारा मी, इच्छा करणारा मी हास्यास्पद ठरणार आहे की जसा उंच हात असलेल्या पुरुषास मिळू शकेल असे फळ जसे काही एखाद्या बुटक्या पुरुषाने हात उंच करून मिळवण्याचा प्रयत्न करावा. अर्थात इथं थोडक्यामध्ये उपहास म्हणता येईल किंवा थोडक्यामध्ये कालिदासांचा मोठेपणा सांगता येईल की जो प्रयत्न मी करत आहे तो प्रयत्न मला असं वाटतं की माझा कमी पडतोय. याची उदाहरण देताना ते म्हणतात की एखादा व्यक्ती एखाद्या झाडाचं फळ तोडायला जातोय आणि एखादा उंच व्यक्ती सहजपणे तो फळ तोडू शकेल, पण बुटका पुरुष, उंचीने कमी असणारा व्यक्ती जेव्हा ते फळ तोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला वारंवार जे अपयश प्राप्त होते अगदी तसेच आहे. मीही प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्ती व्हावी असा मी प्रयत्न करतोय. आणि
माझ्यासाठीचा हा मार्ग जो आहे तो मार्ग अगदी सरळ सोपा आहे. कारण प्राचीन कवींनी त्यांच्या काव्यामध्ये काय रघुकुलांचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे आणि त्यातूनच मी रघुकुलाचे वर्णन मला करणे सोपे पडत आहे. जसे हिरकणीने छेदले गेलेल्या मण्यामधून दोरा आपल्याला ओवणे अगदी सोपे जाते, अगदी तसेच आहे. अर्थात कालिदास म्हणतात की रामायण, महाभारत यासारखे जे ग्रंथ रचले गेले त्या ग्रंथ रचनेच्या आधारेच मी माझा रघुवंश लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या सूर्यवंशीची जे अगदी जन्मापासून ज्यांच्यावर शुद्ध संस्कार झालेले असतात, जे कोणतेही कार्य करण्यास प्रारंभ करून पश्चात त्या कार्याचे सिद्धिरूपी फल प्राप्त करून घेणारे असतात आणि ज्यांची सीमा, ज्या सीमेला अंत नाही. जसं एक मराठीमध्ये उदाहरण आहे की क्षितिज आपल्याला जिथं टेकलेलं वाटतं तिथे आपल्याला समुद्राचा, पाण्याचा भास होतो. जणू काही असं वाटतं की आकाश आणि पृथ्वी एकरूप झालेली आहे. पण जसे जसे आपण पुढे जात जातो तसं तसं तो अंतर आणखी पुढे होत जातं. तसंच समुद्राचं आहे. समुद्राला अंत आहे, टोक आहे, पण आपल्याला जेव्हा समुद्राच्या एका काठावर आपण उभे राहतो तेव्हा दुसरे काठ आपल्याला, दुसरा तीर आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला असं वाटतं की समुद्र हा सीमापार आहे किंवा त्याला सीमा नाही. अगदी तसंच आहे. आणि ज्यांच्या रथाचा मार्ग स्वर्ग लोकापर्यंत होता, अर्थात दिलीप राजा हा जो होता किंवा रघुराजा जो हा होता, तर यांनी पृथ्वी तलावरच नाही तर स्वर्गलोकी सुद्धा स्वतःचा पराक्रम सिद्ध केलेला होता. मर्त्यलोक आणि स्वर्गलोक याच्यामध्ये ते इजा करणारे होते. इतक्या श्रेष्ठ असणारा असा हा वंश होता. त्याही पुढे जाऊन कालिदास असं म्हणतात की जे नेहमी प्रजेच्या हितासाठी यज्ञयाग करतात आणि यज्ञयाग करताना ते अग्निकुंडामध्ये अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आहुती देतात. आहुती देणे म्हणजे यज्ञकुंडामध्ये ज्या समिधा टाकल्या जातात त्याला आहुती म्हणतात. आणि ते आहुती देत असत जे याचकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे दान देत असत. म्हणजे यज्ञकर्म झाल्यानंतर जे राजा होते त्यांची एक प्रथा होती की यज्ञ संपन्न झाल्यानंतर दान देणे. त्याप्रमाणेच राजा रघु हा यज्ञ संपन्न झाल्यानंतर दान देत असत. फक्त दानच नव्हे, म्हणजे राजाच्या अंगी दान देण्याची क्षमता असावी, त्याप्रमाणेच जो अपराधी आहे त्याला तेवढे कठोर दंड देण्याची क्षमता सुद्धा असावी. त्याप्रमाणेच हा वंश अपराध्यांना कठोर दंड सुद्धा देत असत आणि अगदी जागरूक राहून ते त्यांचे प्रजेचे पालनपोषण करत असत. जे केवळ त्याग करण्यासाठी संपत्तीचा संचय करत असत. अर्थात युद्ध करून जे काही ती संपत्ती प्राप्त करायची, ती संपत्ती फक्त स्वतःपुरती नाही तर ते प्रजेच्या हितासाठी संपत्ती प्राप्त करायची. आणि हे राजे केवळ सत्य भाषणच व्हावे म्हणून मितभाषी बोलणारे होते. नेहमी सत्यवचनी असा हा वंश होता आणि यश पसरविण्याकरता यशाची इच्छा करणारे होते. जे प्रजा गृहेमध्ये अर्थात विवाह करून घर बसून पुत्रादी प्राप्त करून घेणारे असे होते. अर्थात वंश सुद्धा ते प्रजेच्या हितासाठी वाढवत असत. अर्थात जेव्हा त्यांना पुत्रप्राप्ती होत तेव्हा त्या पुत्रांना सुद्धा ते प्रजेच्या हितदक्षासाठी तयार करत असत. आणि नेहमी ह्या सूर्यवंशी जो कुल होता रघूंचा, हा कुल नेहमी प्रजेच्या हितासाठी कार्य करत असत. आणि हे शैशव अभ्यस्त म्हणजे जेव्हा ते बालपणात असत तेव्हा ते बालपणामध्ये गुरुगृही राहून म्हणजे
आपल्याला माहिती असेल की 4 आश्रम पूर्वीच्या काळी स्थित होते. पहिला जो ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. पूर्वी नियम होता की जेव्हा मूल उपनयन होईल त्याचे किंवा 7-8 वर्षाचा होईल, म्हणजे 7 ते 11 वर्षापर्यंतचं मूल होईल, त्यानंतर त्याला गुरुच्या घरी अर्थात गुरुच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी पाठवले जात असत आणि त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच तो गृहस्थाश्रम स्वीकारत असत. आणि जेव्हा गृहस्थाश्रम स्वीकारत तेव्हा तो राजा किंवा त्याचा पिता आपला मुलगा राज्य व्यवस्थित सांभाळत आहे हे पाहून वानप्रस्थाश्रम करत असत आणि वानप्रस्थाश्रमामधून ते दुरूनच आपल्या मुलावर लक्ष ठेवत असत. आणि जेव्हा त्यांना शाश्वती वाटेल की आपला मुलगा राज्यकारभार व्यवस्थित करतोय, आपण सोपवलेले काम अगदी 100% व्यवस्थित पूर्ण करतोय, तेव्हा ते संन्यासाश्रम स्वीकारत असत. त्याप्रमाणेच ह्या सूर्यवंशामध्ये त्या नियमाला अनुसरून हे विद्यांचा अभ्यास करण्यासाठी गुरूंच्या घरी जात असत आणि जेव्हा ते तरुण होत असत तेव्हा ते विषय सुखाचा आनंद घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी तयार असत. वृद्धपण आल्यानंतर काळामध्ये मुनिवृत्तीने राहत असत आणि शेवटी शरीराचा त्याग करत असत. अर्थात प्रत्येक टप्प्यावर ती त्यांची कर्तव्य अगदी परिपूर्णपणे पार पाडत असत. याही पुढे जाऊन कालिदास असं म्हणतात की रघुचा जो वंश त्यांचा या सर्वांची गुण कानावर आल्यामुळे हे धाडस करण्यास मी तयार झालो आहे. म्हणजे रघुवंश लिहिण्यासाठी मी तत्पर झालो आहे, मी तयार झालो आहे. याचं कारण असे की जेव्हा रघुचा वंश मी वाचला, ऐकला, तेव्हा असं वाटलं की या सर्वांचे गुण अतिशय श्रेष्ठ दर्जाचे आहेत, त्यांचे चरित्र उदात्त आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी प्रभावित होऊन मी हे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे, धाडस करत आहे. सज्जनांनी हे काव्य ऐकावे, चांगले वाईट यातील फरक ओळखू शकता. सोने उत्तम आहे की निळे आहे हे अग्नीमध्ये घालून त्याची परीक्षा करतात. आता आपणही जेव्हा सोनं घेतो तेव्हा सोनं शुद्ध आहे की नकली आहे हे पाहण्यासाठी त्याला तापवावंच लागतं, त्याला वितळावं लागतं आणि मग त्याच्यामधला खरा अंश बाजूला काढावा लागतो. अगदी ह्या रघुच्या वंशामध्ये तसंच आहे. रघुचा वंश हा सोने वितळून जसं अगदी शुद्ध सोने बाजूला काढले जाते तसेच हा रघुचा वंश आहे. ज्याप्रमाणे वेदांमध्ये ओंकार हा सर्वात प्रथम आहे, त्याप्रमाणे पृथ्वीवरील राजांमध्ये वैवस्वत मनु हा पहिला आहे. अर्थात मनु हा राजा जो होऊन गेला, तो मनु हा राजा हा वैवस्वित राजांमध्ये म्हणजे सूर्यांच्या पुत्रामध्ये मनु हा पहिला राजा होता असं म्हटलं गेलं आहे. आणि त्यांच्या या कुलामध्ये राजांमध्ये जो श्रेष्ठ होता असा दिलीप नावाचा राजपुत्र ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रामध्ये चंद्र जन्मला त्याप्रमाणे हा जन्मला असं म्हटलं आहे. आता रघुच्या वंशामधला अगदी पहिला राजा जो दिलीप आहे, तो दिलीप याच्याविषयी म्हणताना कालिदास म्हणतात की ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रामध्ये चंद्र जन्मला, म्हणजे समुद्रामध्ये एखादा निखळ चंद्राचं प्रतिबिंब पडावं आणि ते लोभनीय वाटावं, अगदी तसंच या वंशामध्ये दिलीप राजाचा जन्म हा विलोभनीय, अतिशय सुंदर, कर्तृत्ववान असा हा होता. यानंतर दिलीप राजाचं वर्णन कालिदासांनी केलेलं आहे. त्यांच्या शरीर यष्टीचं वर्णन करताना म्हणतात की ज्याचे वक्षस्थळ विशाल आहेत, ज्याचे एखाद्या मोठ्या वृषभाप्रमाणे खांदे आहेत, ज्याचे शाल वृक्षाप्रमाणे अजान बाहू आहेत, बाहू म्हणजे हात, आणि कर्म करण्यासाठी अतिशय सक्षम देह आहे, असा दिलीप
क्षत्रियाचा धर्मच देह धारण करून आलेला आहे. अर्थात राजासाठी जी शरीरयष्टी आवश्यक आहे ते परिपूर्ण असणारा हा दिलीप राजा जणू काही या वंशामध्ये या वंशाचं कर्तृत्व गाजवण्यासाठी जन्माला आला की काय, असं कालिदासांना वाटतं. महाराज दिलीप यांनी आपल्या प्रभावाने अर्थात तेज, शौर्य, कर्म इत्यादीने सर्व राजांना नमवून अर्थात नमवून म्हणजे त्यांना लीन करून नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या पराक्रमाने त्यांना इतर राजांना नतमस्तक करून आपल्या प्रभावाने विशालकाय प्रभावाने मेरू पर्वताप्रमाणे सर्व भूमीला दबवून राहिला होता. म्हणजे त्याच्या कर्तृत्वाने पराक्रमाने त्याने स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं होतं. याही पुढे जाऊन ते दिलीप राजाचं वर्णन करताना म्हणतात, शरीराच्या सुदृढ आणि विशाल आकाराप्रमाणे ज्याची प्रज्ञा म्हणजे चिकित्सक बुद्धी, सखोल बुद्धी, त्या बुद्धीप्रमाणे ज्याचा शास्त्राभ्यास आहे, त्याच शास्त्राभ्यासाप्रमाणे कार्याचा आरंभ करणारा आणि त्या उत्तम आणि शास्त्रशुद्ध आरंभाप्रमाणे ज्याला फलप्राप्ती होत असे असा तो दिलीप राजा होता. अर्थात जशी अगदी प्रभावी पराक्रमी शरीरयष्टी होती त्याप्रमाणेच दिलीप राजाची प्रज्ञा ही सुद्धा श्रेष्ठ होती. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. अगदी शरीराला शोभेल अशी ही त्याची प्रज्ञा होती. सर्व शस्त्रास्त्रांनी संपन्न असणारी असा हा दिलीप राजा होता. मुळातच हा राजा स्वभावाचा कणखर, निश्चय आणि कडकपणा इत्यादी असणारा होता. भीती वाटते अशा आणि तितक्याच कोमल मृदुगुण अशा रजोचित गुणामुळे दिलीप राजा त्याच्यावर उपजीविका करणाऱ्या सर्व प्रजांना एखाद्या समुद्राप्रमाणे तो सागर त्यात असलेल्या भयानक जलचरामुळे भीतीदायक असतो, पण त्यांच्यात असलेल्या रत्नामुळे जवळ जावासाही वाटतो असा वाटत असे. अर्थात कालिदास असं म्हणतात की दिलीप राजा जेवढेच कनवाळू, दयाळू होते, स्वभावाने मृदू होते, कोमल होते, तसेच वेळ प्रसंगी ते कठोरही होते. एक राजा म्हणून तसंच असायला हवं आणि ह्या नियमाला अनुसरून दिलीप राजा होते. सारथ्याप्रमाणे त्यांची अर्थात त्या दिलीप राजाची प्रजा व्यवस्थित म्हणूपासून चालत आलेल्या रस्त्यापासून एक रेघ सुद्धा बाहेर गेली नाही. अर्थात या वंशाला सूर्यवंश असं म्हटलेलं आहे आणि पूर्वीच कालिदास यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या सूर्यवंशातला पहिला जो राजा होता तो मनु होता आणि जो काही दंड किंवा नियम घालून दिलेले होते अगदी त्याप्रमाणेच त्या नियमाला अनुसरूनच पालन करणारा हा वंश होता. नेहमी हा राजा प्रजेच्या भरभराटासाठी, त्यांच्या वृद्धीसाठी नेहमी तत्पर असणारा, नेहमी प्रजेचं हित कल्याण चिंतणारा, प्रजेचे रक्षण नेहमी करणारा, प्रजाहितासाठी नेहमी योग्य ते निर्णय घेणारा असा हा राजा या रघुवंशामध्ये प्रसिद्ध आहे. बुद्धी सामर्थ्यानेही प्रबल असणारा हा राजा फक्त शस्त्रास्त्र नाही तर हस्तीदल, अश्वदल, रथदल, पायी दल यांची शोभा वाढविणारा एक साधन एवढ्याकरताच होता. अर्थसंपत्ती वाढवणारी 2 साधने होती. शास्त्रामध्ये कोठेही न थांबणारा बुद्धी आणि दुसरे म्हणजे शत्रूवर आक्रमण करण्याकरता तयार असलेला बाण चढविलेला धनुष्य. म्हणजे नेहमी प्रजेच्या रक्षणासाठी, युद्धासाठी तत्पर असणारा, हस्तीदल, अश्वदल, रथदल, पायदल याच्यामध्ये सक्षम असणारा हा राजा
प्रजेच्या हितासाठी कल्याणासाठी नेहमी प्रयत्नशील होता. हा राजा आपले विचार झाकून अर्थात इतरांना सहजपणे कळणार नाही. एक राजा म्हणल्यानंतर अगदी कुटुंबामध्ये जसा आपल्या पिता असतो आणि पित्याला आपल्या नेहमी स्वतःचे दुःख झाकून ठेवावे लागतात, स्वतःपुरते मर्यादित ठेवावे लागतात. स्वतःवर आलेली संकटे, स्वतःला झालेला त्रास हा नेहमी स्वतःपुरता मर्यादित ठेवावा लागतो आणि कुटुंबाच्या सुखासाठी, आनंदासाठी, कल्याणासाठी 24 तास त्याला कार्यरत राहावं लागतं. अगदी त्याप्रमाणेच राजा हा कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसारखा असतो आणि या राजाला नेहमी आपल्या प्रजेचं रक्षण करत असताना, त्यांचं कल्याण करत असताना स्वतःचे दुःख, स्वतःच्या यातना ह्या झाकून ठेवाव्या लागतात किंवा स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाव्या लागतात आणि प्रजेच्या कल्याणासाठी नेहमी प्रयत्न करावा लागतो. रघुवंशामधील हे 20 श्लोक आपण पाहिलेले आहेत. यानंतरचे पुढचे जे श्लोक आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 20 पर्यंत श्लोकांची PDF मी टाकत आहे. या PDF मध्ये तुम्ही श्लोक आणि त्याखालचं भाषांतर जे 4-5 ओळीचं आहे ते लिहून घ्यायचं आहे. आपल्याला भाषांतरासाठी हा भाग येतो. चला उद्या पाहूया आपण